केली होती. राईट. सो आय विल जस्ट गिव्ह यू सम एक्झाम्पल आणि तुम्हाला शॉर्टली आपण बघूया की सी व्हॉट हॅपन बेसिकली आफ्टर द एमर्जन्सी झाल्यानंतर एमर्जन्सी झाल्यानंतर इलेक्शन होण्यात आले. इलेक्शन झालं. इलेक्शनमध्ये बेसिकली ऑपोजिट पार्टी जी होती इंदिरा गांधीच्या किंवा काँग्रेसच्या आपण बोलू शकतो. त्या ऑपोजिट पार्टी सगळे पार्टीज एकत्र येऊन इलेक्शनमध्ये इंदिरा गांधी यांना हरवले आणि त्यानंतर त्यांचे जे लीडर्स होते मोरारजी देसाई, जे जनता पार्टी म्हणजे ऑपोजिट जी पण पार्टी होती ते एकत्र येऊन जी पार्टी बनवली होती त्यांना जनता पार्टी असं नाव देण्यात आलं होतं. त्यांचे प्राईम मिनिस्टर मोरारजी देसाई बनले होते. परंतु त्यांच्या पार्टीतले वेगवेगळे मत असल्या कारणाने किंवा वेगवेगळे डायरेक्शन असल्या कारणाने इंटरनल डिफरन्स म्हणजे आंतरिक विविधता असल्या कारणाने त्यांची जी सरकार आहे ती लवकरच पडली होती आणि त्यानंतर चराग सिंग हे प्राईम मिनिस्टर झाले होते. राईट. आता आपण पुढे बघूया. परंतु त्यांचं सुद्धा सरकार हे छोट्या काळासाठी झालेलं. पण इलेक्शन वेअर कंडक्टेड वन्स अगेन इन 1980. सो बघा, जसं इमर्जन्सी डिक्लेअर झाली होती. इमर्जन्सी संपली केव्हा? 1977 म्हणजे 1977 ला इमर्जन्सी झाली. त्याच्यानंतर आपले मोरारजी देसाई हे प्राईम मिनिस्टर झाले. परंतु लगेच 1980 म्हणजे काही 2-3 वर्षाच्या काळामध्येच आपल्याला कळून येतं की दुसरे इलेक्शन घडले आणि त्यात काँग्रेस पार्टी त्या लिडरशिपमध्ये काँग्रेस पार्टी हे परत पुन्हा एकदा आपण बोलू शकतो एक डॉमिनेशन स्टेटसमध्ये आली होती किंवा त्यांची सरकार बनली होती इंदिरा गांधी यांच्या आणि त्या इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले होते. सो बघा इन 1980. सो या काळात काय झालं ते 1980 म्हणजे आता आपण बघणार आहोत 1990 ते 1980 ते 1990च्या काळामध्ये काय झालं होतं. राईट. सो दिस वॉज द थिंग. सो इन 1980 ड्युरिंग during this decade, the international political system faced the many new challenges. The Sikhs in Punjab demanded the independent state of Khalistan and began the movement which went to become the violent and destructive. So basically झालं काय आपण बेसिकली झालं काय ते आपण बघूया. So बेसिकली झालं काय की जसं 1980 आपण बोलू शकतो 1980ला पुन्हा एकदा इलेक्शन झाले, पुन्हा एकदा निवडणुका झाला आणि त्या निवडणुकामध्ये इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले होते. परंतु त्या काळात त्याच्यानंतर काय घडलं ते आपण बघूया. सो या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेतील अनेक नव्या आव्हानाला सामोरे जावं लागते. तो शीख पंजाबींनी यांनी काय केलं होतं, यांनी स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणी त्यांनी केली होती. राईट. आणि मागणीसाठी त्यांनी आंदोलन पुढे केलं होतं. या आंदोलनात अतिशय उग्र स्वरूप त्यांना धारण झाले होते. या आंदोलनात पाकिस्तानाचा पाठिंबा होता. बघा, तो या ठिकाणी आपण बघू शकतो की शीख कम्युनिटी यांनी काय केलं होतं, एक खालिस्तान म्हणून आम्हाला स्वतःचं एक स्वतंत्र राज्य हवंय. ही एक डिमांड त्यांनी केली होती, ही एक त्यांनी मागणी केली होती आणि या मागणी पूर्ण करण्यासाठी ही मागणी त्यांना पूर्ण करून घ्यायची होती आणि त्यासाठी त्यांनी एक आपण बघू शकतो उग्र स्वरूप त्यांनी धारण केलं होतं. उग्र स्वरूप त्यांनी धारण केलं. खूप दंगे, खूप फसाद आपल्याला दिसतात आहे आणि या आंदोलनामध्ये आपल्याला पाकिस्तान त्यांना पाठिंबा देत आहे अशा प्रकारचं एक चित्र आपल्याला दिसतंय. राईट. सो पुढे आपण बघूया 1984 मध्ये अमृतसर. ओके. सो अमृतसर येथे सुवर्ण मंदिर येथे आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवण्यात आले. इंदिरा गांधीच्या सो बेसिकली झालं काय बघा की त्या रायट्समध्ये असं काय घडलं जसं आपलं बघितलं की पाकिस्तानचा एक सपोर्ट होतं शीख कम्युनिटीला की तुम्ही रायट्स करा, तुम्ही दंगे करा, तुम्ही फसाद करा, दंगे फसाद तुम्ही करा, याचा त्यांचा पाठिंबा होता. तर ते पाठिंबा तो पाठिंबा होता आणि त्यांच्यामध्ये एक आपल्याला आढळून येतं की त्यांच्यामध्ये त्यांचा एक हेतू हा पण हेतू होता की त्यांना आपले लष्कर आपण बोलतो आपले अतिरेकी आपल्या भारतात पाठवायचे होते. तर तशाच प्रकारे एक आपल्याला टीप लागली की सुवर्ण मंदिर जे अमृतसरमध्ये आपल्याला आढळून येतं ते सुवर्ण मंदिर जे पंजाबी यांचं आपण बघू शकतो एक श्रद्धास्थान आहे. तर त्या श्रद्धास्थानी तिथे अतिरेकी सापडले. अतिरेक्यांना बाहेर तिथले लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवण्यात आले होते. बरोबर. तर अशी काय घटना तिथे घडली होती आणि श्रीमती इंदिरा गांधी यांनी सुरक्षा रक्षण पथकातील शीख रक्षकांनीच त्यांची हत्या केली. याच कालखंडात ईशान्येकडे भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. तो बेसिकली झालं का आपण बघितलं ऑलरेडी आपण बघितलं की अमृतसरच्या टेम्पल मधले जे टेररिस्ट होते त्यांना बाहेर काढण्यासाठी मिलिटरी पॉवर तिकडे गेली होती. परंतु जसं ती मिलिटरी पॉवर झाली ती जी घटना घडली त्यानंतर त्यांचाच एक बॉडीगार्ड होता जो शीख होता त्यांनी
इंदिरा गांधी यांना असॅसिनेट म्हणजे त्यांचं हत्या केली होती, त्यांना गोळ्या झाडले होते. सो ड्युरिंग दिस पिरियड अन ऑर्गनायझेशन कॉल्ड युनायटेड लिबरल, where was the point? Okay. So United Liberation Front, that is of Assam, that carried out the major movement in northeast India. So त्यांनी त्या घटनेनंतर 1984 मध्ये सॉरी या घटनेनंतर याच कालखंडात ईशान्येमध्ये भारतातील उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन त्यांनी केले होते ईशान्येकडील भारतात. उल्फा म्हणजे काय? उल्फाचा त्यांनी बेसिकली फुल फॉर्म दिलाय. उल्फा मीन्स युनायटेड म्हणजे संघटित लेबरेज स्वतंत्र फ्रंट ऑफ आसाम, म्हणजे आसामातील लोक जे आसामातील स्वतंत्र लोक संघटित आले ते आपण असं एक छोटंसं मिनिंग त्याचं बघू शकतो. सो उल्फा मीन्स व्हॉट, दॅट इज द उल्फा. सो carried out the major movement in the northeast. So right after Indira Gandhi, the assassination. Okay, where was that? So right after Indira Gandhi assassination means hatya. Okay, so assassination means hatya. In 1984, the Rajiv Gandhi became the Prime Minister of India. So he tried to make several reforms in the form of Indian economy. So there was the thing. Just hold on. See, what happened right after Indira Gandhi's death, that is assassination, in 1984, Rajiv Gandhi he prime minister बनले होते. So he tried to make several reforms in the field of Indian economy and that of science and technology. He took a lead in solving the issues of Tamil Nadu minority in Sri Lanka. Sorry, Tamil Nadu, no, that is Tamil minority. So basically काय झालं होतं, राजीव गांधी बघा आपल्याला त्यांचा फोटो सुद्धा दिसतोय. तर राजीव गांधी हे प्राईम मिनिस्टर झाले होते. तर राजीव गांधी प्राईम मिनिस्टर झाले होते, त्यांनी एक खूप असे चेंजेस आणायचा त्यांनी ट्राय केलं. त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले होते आपल्या भारतातल्या इकॉनॉमिकल स्टेटस म्हणजे अर्थव्यवस्था असावी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टीमुळे त्यांनी या सेक्टरमध्ये त्यांनी चेंजेस आणण्याचा त्यांनी खूप ट्राय केलं. तर अशा प्रकारे त्यांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप करण्याचा त्यांनी ट्राय केला आणि त्यांनी केले सुद्धा. चेंजेस बऱ्यापैकी त्यांनी केले आणि त्यांनी एक सर्वात मोठा प्रश्न ते सोडवत होते की जे तामिळ पीपल आपल्या श्रीलंकामध्ये आहेत त्या लोकांचा पण एक त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्यांनी ट्राय केलं होतं. बॅक टू द पॉइंट. सो ही प्रमोटेड द आयडिया ऑफ युनायटेड श्रीलंका विथ इंटरनल ऑटोनॉमी विथ द तामिळ कम्युनिटी, बट हिज एफर्ट्स दिस रिगार्ड प्रूव्ह टू बी वाईंग. सो त्यांनी जे काम केलं, त्यांनी जे प्रयत्न काय केला की ही ट्रायड, आपण बघूया त्याने काय झालं, तामिळ समुद्रातल्या देशांवरती व्हॉट इज दॅट स्वातंत्र्याच्या देऊन एक संबंध श्रीलंकातील कल्पनेतील त्यांनी पाठिंबा दिला होता. सो त्यांनी काय बेसिकली काय केलं होतं की दॅट वी आर वन अँड वी आर युनायटेड बिकॉज द लँग्वेज इज सेम. सो दॅट्स वाय वी आर वन मीन्स बेसिकली इंडियन तमिळ आणि श्रीलंकन तमिळ हा एकच आहे अशा प्रकारचा त्यांनी ट्राय केला. अशा प्रकारचं म्हणजे घोषणा करण्याचे, अशा प्रकारे एक सोल्युशन देण्याचे, की अशा प्रकारे आपण बोलू शकतो एक अनाउन्समेंट करण्याचा त्यांनी ट्राय केलं. काय ट्राय केलं त्यांनी की भारतातले तमिळ आणि श्रीलंकाचे तमिळ हे एकच आहेत अशा प्रकारे त्यांनी एक प्रूव्ह करण्याचं त्यांनी ट्राय केलं. परंतु त्यांचे जे हे एफर्ट्स होते ते एफर्ट्सचे हे झाले म्हणजे खारिज झाले. त्यांना हवं तेवढं यश त्यांना भेटलंच नाही आणि ही फेस्ड अ लॉट्स ऑफ क्रिटिसिझम इन कॉन्टेक्स्ट ऑफ द करप्शन दॅट टूक प्लेस ड्युरिंग द डिफेन्स इक्विपमेंट डील. सो ते तर झालं, पण त्या दौरान म्हणजे तमिळ प्रश्न तर होताच, श्रीलंकाचा तमिळ प्रश्न तर होताच, पण त्या प्रश्नाच्या सोबतच त्यांना एक करप्शन म्हणजे भ्रष्टाचार देशामध्ये ते पण डिफेन्स इक्विपमेंट म्हणजे लष्करी सामानमध्ये होणारा खूप मोठा करप्शन बद्दल सुद्धा त्यांना एक नाव म्हणजे एक त्यांना क्रिटिसिझम करण्यात आलं होतं. क्रिटिसिझम मीन्स व्हॉट की दे वेर त्यांना आपण काय बोलू शकतो, भ्रष्टाचार करण्यापर्यंत बरीचशी टीका. ओके, तर क्रिटिसिझम मीन्स टीका. सो टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. टीका म्हणजे बेसिकली कसे टीका करण्यात आले होते की तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या काळामध्ये एवढा भ्रष्टाचार वाढलाय, एवढ्या गोष्टी घडल्यात, एवढं असं होतंय, एवढं तसं होतंय, हे सगळ्या गोष्टीचा क्रिटिसिझम त्यांना स्वतःच्या अंगावर म्हणजे त्यांच्यावरती लादण्यात आलं होतं. सो एस्पेशली द पर्चेस ऑफ लॉंग रेंज कॅनन फ्रॉम द फॉरेन कंपनी कॉल्ड बॅफोस
The political corruption became the crucial issue in this general election that followed, and the Congress party was defeated. सो हा जो करप्शन होता या करप्शनच्या बेसिसवर पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीला हरवण्यात आलं होतं आणि दुसरी जी पार्टी होती ती आपण दुसरी जी पार्टी होती ती प्राईम मिनिस्टर पदवी आली होती. तर ती कोणती पार्टी होती आणि ते आपण बघूया. जो सेव्हरल पॉलिटिकल आणि बेसिकली त्यांना कोणाच्या नावाखाली म्हणजे सॉरी दॅट इज बोफर. सो बोफर ही जी लॉन कॅनन आहे, ओके, लॉन कॅनन म्हणजे तोफ तोफ ह्या तोफाच्या खरेदी विक्रीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर त्यांना एक खूप क्रिटिसाइज म्हणजे त्यांच्यावरती टीका करण्यात आले होते. आणि त्या टीकामुळे किंवा त्यांच्यावर झालेल्या टीकामुळे आपण बघू शकतो टीकांमुळे तो जो सरकार होतं ते सरकार खारिज करण्यात आलं होतं किंवा पडण्यात आलं होतं. आणि नंतर द सेव्हरल पॉलिटिकल पार्टीज फॉर्म दी coalition called the Janata Dal and Vishwanath Pratap Singh became the next prime minister of India. सो पुन्हा एकदा तीच घटना झाली जसं इंदिरा गांधीमध्ये झालं होतं की जे ऑपोजिशन पार्टीचे सगळे एकत्र आले होते आणि इंदिरा म्हणजे काँग्रेस विरुद्ध ते लढले आणि जिंकले होते. त्याच प्रकारे पण तेव्हा ती होते ती जनता पार्टी होती आणि आता जे आहे ती जनता दल आहे. आणि त्यांचं जसं मोरारजी देसाई यांनी नेतृत्व म्हणजे मोरारजी देसाई जे बनले होते प्राईम मिनिस्टर, तसं या ठिकाणी आपल्याला दिसतंय विश्वनाथ प्रताप सिंग हे बनले होते प्राईम मिनिस्टर, बिकम द नेक्स्ट प्राईम मिनिस्टर. अँड द पॉलिसी टू प्रोव्हाइड द रिझर्वेशन फॉर अदर बॅकवर्ड क्लासेस इज कन्सिडर्ड टू बी हिज मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन. तर त्या आल्यानं बेसिकली त्यांनी काय केलं, त्यांनी ते जेवढा काळ त्यांनी राज्य केलं, जेवढा काळ त्यांनी प्राईम मिनिस्टर ऑफिस सांभाळलं, प्राईम मिनिस्टर म्हणून काम केलं, त्यावेळेस त्या काळामध्ये त्यांनी ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, आता आपण जे म्हणतो अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी जे आपण बोलतो, त्यांना एक रिझर्वेशन देण्याचं त्यांनी एक काम केलं होतं. अदर बॅकवर्ड क्लास त्यांना रिझर्वेशन देण्याचं त्यांनी काम केलं. आणि ही कुड नॉट कंटिन्यू ॲज प्राईम मिनिस्टर ड्यू टू द इंटरनल डिफरन्सेस इन द पार्टी इन 1990. सो बेसिकली सेम चीज जे जनता पार्टी सोबत झालं होतं तेच सेम गोष्ट आपण इथं बघू शकतो. जनता दल सोबत सुद्धा झालेला आहे की आंतरिक आंतरिक डिफरन्सेस म्हणजे आतमध्ये पार्टीमध्येच असणाऱ्या डिफरंट थिंग्समुळे डिफरंट थॉट्समुळे त्यांची जी पार्टी ती पुन्हा एकदा खारिज झाली होती आणि चंद्रशेखर बिकेम द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. हिज गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो द short-lived in 1991. During the election campaign, the terrorist organization in Sri Lanka okay, so that was the thing. तो आपण इथपर्यंत बघूया. सो त्यानंतर जसं आपण बघू शकतो चंद्रशेखर हे प्राईम मिनिस्टर झाले होते, परंतु त्यांच्या इंटरनली अफेअर्समुळे किंवा इंटरनल मॅटर व्यवस्थित नव्हते म्हणून ते लोक त्यांचं सुद्धा गव्हर्नमेंट हे छोटंसंच होतं, राईट, विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नंतर. तर आता आपण बघूया पुढचे काही गोष्टी. सो ड्युरिंग द इलेक्शन कॅम्पेन द टेररिस्ट ऑर्गनायझेशन इन श्रीलंका लिबरल ट्रायगर्स ऑफ तमिल एलियम दॅट इज LTTE assassinate the Rajiv Gandhi. So तुम्ही जसं मी just hold on आपण so let's go. So that was the thing. So and then there was during the election campaign the terrorist organization in Sri Lanka, the liberation tigers of Tamil Eelam. सो त्यांनी काय केलं, ते असोसिएटेड द म्हणजे त्यांनी हत्या केली राजीव गांधी यांची आणि राजीव गांधी वॉज acquitted from बेरोज केस बाय द कोर्ट इन 2004. सो त्यांनी बेसिकली हत्या केली. आपण हत्याचं बघूया एक एक्वटेड. ओके 2 मिनिटं एक चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते, राईट. सो दहशतवादीच्या स्वरूपमध्ये 2 मिनिटं. ओके सो दिस वॉज द केस. आणि त्यांची एक केस होती जी आपण बोरोफची जी केस बघितली होती ती 2004 पर्यंत चालली होती, राईट. सो टुवर्ड्स द एंड ऑफ द डिकेड the decades of 1980 the unrest in Jammu Kashmir had begun. सो बघा जसं 1990 ला आपण जेव्हा मीट होतो म्हणजेच काय करत होतो आपण 1980चा काळ जसा जसा संपत होता तेव्हा आपल्याला तेव्हा एक नवीन गोष्ट एक आपल्याला अनुभवाला आली, नवीन गोष्ट एक समोर दिसली. ती नवीन गोष्ट म्हणजे काय, जम्मू आणि काश्मीरच्या पंडित लोकांचा इशू. तो पंडित लोकांचा इशू दिस प्रॉब्लेम ग्रेव द सिरियस day by day, and today it was taken from the terrorism and the terrorist activities. They are forced to Kashmir Pandit to leave that valley. So basically काश्मीरमध्ये राहणारे जेवढे पण पंडित लोक, ओके, सो त्या पंडित लोकांना सुद्धा एक
हे बघू शकतो. त्यांना एक फोर्स करण्यात आला होता. त्यांना एक दबाव आणण्यात आला होता. अशा प्रकारच्या घटना किंवा त्यांचे बेसिकली जर थांबा 2 मिनिटं.